पाऊस पडला की काहीतरी वेगळं खावंसं वाटते आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम आपण कांदा भजी किंवा पकोडे किंवा काही समोसे किंवा ब्रेड पकोडा असं काहीतरी आपण करून खातो. तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं म्हणून मी इथे कुरकुरीत अशी भेंडी बनवलेली आहे. खूपच टेस्टी आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप मस्त लागते आणि हेल्दीसुद्धा आहे. सगळे आपले घरचे इन्ग्रेडियंट्स टाकून इथे बनवायचे आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की इथे किती छान अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे, म्हणजे टचकन अशी तुटत आहे. कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर चला तर मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी ना मी इथे भेंडी घेतलेली आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे किती पण 1 पाव किंवा अर्धा किलो इतकी भेंडी घेऊ शकता. तर मी इथे 1 पाव इतकी भेंडी घेतलेली आहे. तर आता काय करायचं, भेंडीला छान स्वच्छ धुवून वगैरे मीठ आधीच ठेवलेली होती. तर आता ना त्याला असे 4 भाग करायचे, त्याचे 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे छान असे लांब लांब कापून घ्यायचे. हवं तर तुम्ही सामोरचं आणि मागचं दोन्ही पण भेंडीचे इथे टोक कापू शकता, पण मी इथे मागून कापलेलं नाही आहे, त्याला बारीक टोक तसंच ठेवलेलं आहे. फक्त सामोरून त्याचं जे ढेटाचं कवर होतं तेच कापलेलं आहे. आता छान ना माझ्या इथं पूर्ण भेंड्या कापून झालेल्या आहे. तर आता काय करायचं, मी ते 1 चम्मच ना बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 चम्मच बेसन पीठ आणि 1 चम्मच इथे तांदळाचं पीठ टाकत आहे. हवं तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता इथे पिठाचं प्रमाणसुद्धा. तर आता तिखटसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. तर मी इथे 1 चम्मच इतकं तिखट टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच इथे मी अर्धा चम्मच इतका जिरा पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच इथे मी धनिया पावडर टाकलेला आहे. आता इथे 1 चम्मच मी चाट मसाला टाकलेला आहे आणि सोबतच इथे 1 बुटलं इतकं तेल टाकत आहे. तर छान ना आता तेल वगैरे टाकून झालेलं आहे माझं. तर याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं पीठ आणि सगळे जे मसाले आपण टाकलेले आहे ते सगळे मसाले भेंडीला लागले पाहिजे असं आपल्याला इथे छान असं हलवून घ्यायचं आहे. तर पीठ जर भेंडीला व्यवस्थित लागत नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापरसुद्धा करू शकता, पण खूप पाणी नको आहे आपल्याला, थोडं थोडं बिलकुल घ्यायचं. जसं आपण कांदा भजी वगैरे करताना पाण्याचा वापर करत नाही त्याच पद्धतीने करायचं आहे तिथं. तर मी ना इथे घेत आहे आता 2 चम्मच इतके पाणी टाकत आहे, फक्त 2 चम्मच. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की मी इथे आपला जो चिवडा खायचा चम्मच असते तर त्याच चम्मचनी मी इथे पाणी टाकलेलं आहे. आता छान असं मी त्याला चुरून घेते, म्हणजे लावून घेते. तर इथे पीठ ना थोडं कमी वाटलं तर तुम्ही इथे ॲड करू शकता, पण माझ्या अकॉर्डिंग इथे बरोबरच आहे पीठ. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वेगवेगळे मसाले किंवा मग तुम्ही पिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. तर मी इथे मला जेवढं लागत होतं तर त्याचनुसार मी इथे घेतलेलं आहे. तर आता ना छान असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती छान असं लावून झालेलं आहे. सगळ्याच भेंडीला सगळे मसाले लागलेले आहेत. आता ना छान याला मी तेलामध्ये फ्राय करून घेते. तेलसुद्धा मी आधीच इथे तापायला ठेवलेलं होतं. तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं मी आणि आता हे सगळी भेंडी जी आहे ते या तेलामध्ये मी टाकून फ्राय करून घेत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल इथे तेल किती छान असं कडकडीत गरम, म्हणजे टाकल्याबरोबर ना इथे छान असं तेलाच्या अशा बुडबुड्या येत आहे वरती. तर इथे ना भेंडी जर शिजली ना तर आपोआपच तेल असं शांत होऊन जाते. तर इथे बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये तेल आता ना इथे छान असं शांत झालेलं आहे. आत्तापर्यंत कसं खडखड करत होता आणि आता इथे शांत झालेलं आहे. तर म्हणजे याचा अर्थ ना इथे भेंडी छान पूर्णप्रमाणे आतून शिजलेले आहेत. पण तरीसुद्धा ना इथे छान मी 5 मिनिट इतकं आणखी पुन्हा थोडं शिजू देते आणि मग नंतर ना इथे काढून घेते. आता ना इथे भेंडी छान शिजलेल्या आहेत, पूर्णपणे छान कुरकुरीत भेंडी झालेली आहेत. आता ना इथे मी काढून घेते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. कुठेही चिकट होत नाही ही भेंडी, खूप छान लागते खायला आणि सोबतच इथे बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आणि खूप जास्त भांड्याचा पसारासुद्धा इथे होत नाही आणि खरंच पण अगदी खूप कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्हाला नक्की जर असं म्हणजे काही वेगळं खावंसं वाटलं आणि तेच तेच खाऊन जर तुम्हाला बोर झालेलं तर तुम्ही ना इथे हे रेसिपी ट्राय करू शकता आणि खरंच खूप मस्त होते आणि बनवायला सोपी आणि खायलासुद्धा टेस्टी आहे आणि सोबतच इथे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारीसुद्धा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भेंडी छान अशी कुरकुरी छान तुटत आहे आणि छान व्यवस्थित पण झालेली आहे. तर आता ना इथे मी थोडंसं याच्यावरून ना इथे चाट मसाला टाकून सर्व करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही ना इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. तर मला जे आवडत होतं तर त्यानुसार मी इथे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहे. तर आता ना इथे चाट मसाला वगैरे छान व्यवस्थित टाकून झालेला आहे आणि आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घेते. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.